नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण पोकळ्याच्या भाजीपासून बनवलेली मसाला भाकरी बघणार आहोत। ही पोकळ्याची भाजी हिमोग्लोबिन वाढीसाठी, कांतिमान त्वचेसाठी आणि मुलांच्या वाढीसाठी खूप खूप उपयोगी असते, पण बऱ्याच जणांना ती मुळीच आवडत नाही, कारण ती फक्त लसूण आणि मिठावर परतली जाते। तर आज आपण थोडासा वेगळा टच देऊन त्यात काही मसाले मिक्स करून ही भाकरी बनवणार आहोत। इथं मी पोकळ्याची भाजी स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती मी चाळणीत निथळत ठेवली होती। या भाजीला पाणी खूप सुटतं, त्यामुळे यातलं पाणी काढणं खूप गरजेचं आहे आणि कोरडी करणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय भाकरी नीट थापता येणार नाही। तर अशी धुतलेली भाजी घेतलेली आहे आणि त्यावर चवीप्रमाणे कांदा लसूण मसाला घालायचा आहे। 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी आणि आता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकूया। चमचाभर हळद घेतलेली आहे आणि त्यानंतर ही आहे जिऱ्या मिऱ्याची पावडर। ही पावडर खूप पदार्थांमध्ये एक छान वेगळी टेस्ट देते। 2 चमचे तेल सुद्धा घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकू शकता किंवा चिरलेला लसूणही टाकू शकता। आपल्याला आवडीचे मसाले तुम्ही यात मिक्स करून घ्या आणि त्यानंतर ही भाजी सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। ही भाजी चिरायची नाही, कारण त्यामुळे जास्त पाणी सुटू शकतं। आता इथं जेवढ्या भाकरी बनवायच्या आहेत तेवढं पीठ घेतलेलं आहे, त्यात नेहमीप्रमाणेच आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, त्यामुळं भाकरी लाटायला आणि थापायला खूप सोपं जाईल। आता पाणी मिक्स करून घेऊया आणि नेहमीप्रमाणेच आपल्याला भाकरीचा गोळा बनवून घ्यायचा आहे। लागेल तसं गार पाणी सुद्धा मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला गोळा मऊसर मळून घ्यायचा आहे। याआधी आम्ही भाकरीचे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्यात अक्की रोटी ही खूप छान पद्धतीने बनवलेली आहे, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही चेक करू शकता। एकदा चॅनेलला नक्की भेट द्या आणि रेसिपी सफर चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। पोळपाट घेतलेला आहे मी आणि आता नेहमीप्रमाणेच आपल्याला पिठावर ही भाकरी थापून घ्यायची आहे। अगदी हळूवार थापायची आहे ही भाकरी, कारण आपण यात पुरणपोळीचा जसा उंडा बनवतो तसाच उंडा आपल्याला या पिठाचा बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला जी आपण आता भाजीचं सारण बनवलं होतं ते यामध्ये भरून घ्यायचे। ही भाकरी खूप पातळ थापता येत नाही, पण व्यवस्थित हळूवार थापली जाते आणि अगदी काळजीपूर्वक थापून घ्या, किंवा तसं जर तुम्हाला जमत नसेल तर ही संपूर्ण भाजी तुम्ही पिठातच मिक्स करून सगळं पीठ त्याच वेळी मळून घेतलं तरी पण चालेल, त्यामुळे थापणं अधिक सोपं होईल। पण ही जी आपली नेहमीची पारंपरिक पद्धत असते त्याप्रमाणे मी प्रयत्न केलेला आहे आणि उंडा बनवून त्यात भाजी भरून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही भाजी यामध्ये भरू शकता किंवा मिक्स भाज्या आणि कोथिंबीर अशी सुद्धा भरू शकता। कोबी किंवा दुधीपासूनही ही भाकरी बनवता येईल। आता थापणं थोडंसं अवघड जाते, त्यामुळे मी थोडंसं लाटणं फिरवून घेणार आहे आणि भाकरी थोडीशी पातळ करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर असं ॲडजस्ट करत आपल्याला थापून घ्यायची आहे भाकरी आणि थोडीशी पातळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर व्यवस्थित थापली गेली आहे आणि ही भाकरी अतिशय चविष्ट होते। पोकळ्याची भाजी खाणं खूप गरजेचं असतं। ही भाजी हिमोग्लोबिन वाढवते आणि अशक्त झालेल्या व्यक्तीला ताकद सुद्धा देते। खूप मोठ्या आजारपणातून एखादी व्यक्ती उठली असेल तर त्यावेळेला तुम्ही ही भाजी अवश्य करून द्या, त्यामुळे ताकद भरून निघायला मदत होईल। मुलांच्या वाढीसाठी सुद्धा ही भाजी खूप उपयोगी ठरते, तर ही भाजी नियमित खाण्यात ठेवत चला। आता नेहमीप्रमाणेच पाणी लावून आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे। एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंट करायला विसरू नका। रेसिपी सफर चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा।
आता ताटात सर्व केलेली आहे मी भाकरी आणि या भाकरीबरोबर लोणी आणि शेंगदाण्याची चटणी अतिशय चविष्ट आणि अप्रतिम लागते. खूप उत्तम बेत होतो हा आणि भूक न लागलेली व्यक्तीसुद्धा पोटभर जेवू शकते. तोंडाची चव वाढवणारी ही डिश एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच सुंदर नवीन रेसिपीसह पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.